नमस्कार, मी समृद्धी. टॉप न्यूज मराठीच्या गुन्ह्याची स्टोरी या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2017 साली पुण्यातल्या बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या एका तरुणीची निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली. त्याच वेळेस पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत त्या आरोपीला अटक सुद्धा केली. तब्बल 9 वर्ष हा संपूर्ण खटला न्यायालयामध्ये चालला होता आणि 9 वर्षांनंतर या प्रकरणातल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण मुळात 9 वर्षांपूर्वी बुधवार पेठेत या तरुणीसोबत नेमकं काय घडलं आणि न्यायालयीन लढा कशा पद्धतीनं लढला गेला हेच जाणून घेऊयात. शहर पुणे, ठिकाण बुधवार पेठ, दिनांक 23 मे 2017. दिवस होता 23 मे 2017चा. नेहमीप्रमाणे पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये मोठी वर्दळ होती, गर्दी होती आणि त्याच वेळेस बुधवार पेठेमधील जनता बिल्डिंग आणि फूड प्लाझा हॉटेलच्या मधून अचानकपणे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. जेव्हा स्थानिकांनी तिथे जाऊन पाहिलं त्यावेळेस त्यांना असं निदर्शनास आलं की सुखदेव मडावी नावाच्या 35 वर्षीय तरुणानं एका 22 वर्षीय देहविक्री करणाऱ्या तरुणीवर तिच्या पोटावर, तिच्या छातीवर सपासप वार केलेले होते आणि तो तिथून पळून जाण्याच्या विचारात होता. हे सगळं सुरू असतानाच त्याच वेळी त्या परिसरामध्ये तत्कालीन फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार सुहास साळुंखे हे गस्त घालत होते. त्यांनी हा सगळा आवाज ऐकून तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांना हा आरोपी दिसला सुद्धा आणि त्यांनी लगेचच आरोपीचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग करत असताना आणि त्याच्या हातातून शस्त्र ओढून घेत असताना, त्याच्या हातातून चाकू घेत असताना साळुंखे यांच्या बोटांना, हाताला मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. मात्र ज्या वेळेस हा आरोपी इमारतीच्या बिल्डिंगवरून, पायऱ्यांवरून खाली पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस सुदैवानं तो पायऱ्यांवरून घसरला आणि तिथेच खाली पडला. त्याच वेळेस आणखी एक पोलीस कर्मचारी तिथे आले आणि या दोघांनीही मिळून तातडीनं घटनास्थळावरूनच त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर या सगळ्या प्रकरणातला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की ही जी तरुणी होती, जी देहविक्री करायची, तिचे आणि या आरोपी तरुणाचे गेल्या काही वर्षांपासूनचे प्रेमसंबंध होते. असं असताना या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि वाद होत असल्या कारणानंच या तरुणीनं प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. ज्या वेळेस हा आरोपी त्या ठिकाणी दाखल झाला, गुन्हा घडण्याच्या आधी सुद्धा त्यानं या तरुणीसोबत वाद घातलेले होते. तू माझ्यासोबत प्रेमसंबंध का तोडतीयस असं म्हणून त्याने तिच्यासोबत मोठं भांडण केलं आणि याच सगळ्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून त्यानं सोबत आणलेला चाकू काढला आणि त्याच चाकूनं तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. आरोपी पळून जाण्याच्या विचारात असताना पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून अटक केली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणातला न्यायालयीन लढा जो आहे तो सुरू झाला. सरकार पक्षाच्या वतीनं अतिशय चांगले सरकारी वकील देण्यात आले आणि त्यानंतर न्यायालयीन लढ्याच्या मध्ये जो बचाव पक्ष होता, म्हणजेच आरोपीचे वकील होते, त्यांच्याकडून सातत्यानं असं म्हटलं जात होतं की आमच्या आशिलाला या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे, तो मुख्य आरोपीच नाहीये, त्यानं गुन्हा केलाच नाहीये, असे विविध दावे जे आहेत ते कोर्टामध्ये सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास केलेला होता. कारण मुळात पोलीस स्वतः या प्रकरणामधले प्रत्यक्षदर्शी सुद्धा होते. त्यामुळेच पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं तपास केला, अनेक पुरावे शोधले आणि त्यानंतर याच पुराव्यांच्या आधारे ही संपूर्ण केस अतिशय भक्कमपणे कोर्टाच्या समोर स्टँड झाली. या केसमध्ये पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी आतापर्यंत 14 साक्षीदार तपासलेले होते. या 14 पैकी ज्यांनी प्रत्यक्षदर्शी जे साळुंखे होते, ज्यांनी या प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याचा पाठलाग केलेला होता, ते दोन्ही पोलीस कर्मचारी होते. त्यांचीही साक्ष घेण्यात आली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. त्याच वेळेस ज्यांनी हा सगळा गुन्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला होते, असे काही आय विटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी साक्षीदार म्हणून कोर्टासमोर हजर केलं होतं. त्यांची सुद्धा साक्ष कोर्टानं ग्राह्य धरली. त्याचबरोबर काही वैद्यकीय पुरावे असतील, काही रिपोर्ट्स असतील, अशा मोठ्या प्रमाणातले सगळेच पुरावे आणि 14 साक्षीदार न्यायालयाच्या समोर उभे करण्यात आले आणि त्या सगळ्याच्याच आधारावरती हे सगळे पुरावे ग्राह्य धरत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयानं तब्बल 9 वर्षांच्या नंतर हा निकाल जो आहे तो दिलेला आहे. या निकालामध्ये सत्र न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की हा जो आरोपी आहे त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 50,000चा दंड सुद्धा ठोठावलाय. आता या प्रकरणामध्ये आरोपीला कदाचित वरच्या न्यायालयामध्ये जायचं असेल तर तो जाऊही शकतो. मात्र अतिशय वर्दळीच्या भागामध्ये घडलेला हा सगळा गुन्हा होता. पोलिसांच्या समोर घडलेलं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणाच्या नंतर
पुण्यामध्ये मोठी खळबळ माजलेली होती. बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण होतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये या महिलांना सुरक्षित वाटावं, पुणे शहरामध्ये सुद्धा सुरक्षितता निर्माण व्हावी, पोलिसांविषयी आदराची भावना आणि भीती मनातून जावी, यासाठी म्हणून अशा पद्धतीचा निकाल लागणं खूप जास्त गरजेचं होतं. पुढच्या काळामध्ये पोलिसांनी या प्रकरणामध्ये बुधवार पेठेतील महिलांना सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी म्हणून तिथं पेट्रोलिंग सुद्धा वाढवलेलं होतं, गस्त वाढवलेली होती. त्यामुळे नंतरच्या काळात हे सगळं भीतीचं वातावरण मावळलं. पण त्यानंतरही पोलिसांनी न्यायालयीन लढा आणि सरकारी वकिलांनी सुद्धा न्यायालयीन लढा अतिशय चांगल्या पद्धतीने लढला. त्यामुळेच आता या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अर्थात हा आरोपी आता वरच्या न्यायालयामध्ये जाईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण हा जो निकाल आलाय, या निकालाचं कौतुक सध्या पुणे शहरामध्ये होत असलेलं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.